हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर पाऊस खूप येतोय आणि आवाज येत असेल तुम्हाला. आणि आता सकाळच्या वाजलेल्या आहेत 7:45 झाल्यात. तर माझी पूजा वगैरे सगळं सकाळी 6 वाजताच झालं आहे. 5 वाजता उठलेली मी, 4:30 वाजता, 4:30 पावणे 5ला उठलेली आणि 6 वाजेपर्यंत माझी पूजा वगैरे सगळं झालं, चहा पाणी वगैरे सगळं झालं. आणि आता स्वयंपाक करायचा आहे. तर माझं कुकर वगैरे झालं आहे, कणिक मळून झाले. तर एकादशीचा उपवास सोडायचा आहे आणि आज गुरुवार आहे, तर शुभ गुरुवार. तर गुरुवारचा उपवास असतो माझा, पण हा नेहमीचा उपवास आहे. आणि एकादश कशी वर्षाची असते तर ती घडली पाहिजे आणि गुरुवार तर घडतो. तर नैवेद्य पण दाखवायचं आहे. तर नैवेद्यासाठी काय नाही, साधे सिंपलच बनवणार आहे. डाळ भात वगैरे, भाजी आणि चपाती, वडी बनवणार आहे, आळूवडी. आणि एकदम झटपट आळूवडी बनवणार आहे, इन्स्टंट अशी पटकन. आणि चपाती वगैरे असंच असणार आहे. तर मला सगळा स्वयंपाक वगैरे करून अंशूला जेवायला द्यायचं आहे आणि त्याला शाळेत सोडायचं आहे. तर त्याची पण मस्ती चालली आहे. तो पण सकाळी लवकर उठला आहे, 5 वाजता उठला आहे तो पण. तर आता मग सगळा स्वयंपाक वगैरे करून वेळेमध्ये आवरायचं आहे मला पटकन सगळं, कारण ह्याला शाळेत सोडायला जायचं आहे त्याच्यामुळे. तर आता माझं सगळं कुकर वगैरे तर झालं आहे सगळं आणि कणिक पण मळून झाले. तसं मी तुम्हाला दाखवते. आणि ना इन्स्टंट आळूवडी बनवणार आहे, ती पण कशी बनवते ते पण तुम्हाला मी दाखवते. आणि बघूया अजून काय काय होतं आहे ते. तर काल तर मी काही जास्त शूट नाही करू शकले. आणि हो, हे शेंगदाण्याचे लाडू ना खूप मस्त झाले, झटपट बनतात. एकदा नक्की करून बघा. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की बघा. आणि लाडू काय शेंगदाण्याचे एकदम शक्तिवर्धक असतात आणि रक्तवाढीसाठी चांगले असतात, तब्येतीसाठी. तर आणि शेंगदाणा आणि गुळ याचं महत्त्व काय तुम्हाला सांगायला नको. तर आपण असे पण एरवी खाऊ शकतो आणि मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी खूप एकदम हेल्दी आहे. तर तुम्ही कधीही केव्हाही करून खाऊ शकता. असं काही नाही की उपवासालाच खाल्ले पाहिजेत म्हणून. तर चला, नील तर गेला शाळेत, हे पण गेले ड्युटीवर. आणि आता अंशू आणि मीच आहे. तर मी स्वयंपाक सगळा करून घेते, म्हणजे अंशूला पण स्कूलला घालवायला. तर चला आता पटपट करून घेते. पावसाचा आवाज येतच असेल तुम्हाला. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आणि हो, नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ना, तेही प्रेस करत जा. ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, लाईक करत जा. आणि ना व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. चला, तर आता आपल्याला इन्स्टंट अशी आळूवडी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी इकडे आळूची पानं घेतली, छान धुवून घेतलेले आहेत. त्याची मागची देठसुद्धा मी काढून घेतलेले. आणि आता हे असे एकावर एक ठेवून रोल करून घेतलं आणि आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बारीक असे. पण आळूवडी बनवायची मी तुम्हाला सांगितलं इन्स्टंट अशी. पण नंतर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण आज मिक्स वडी बनवूया, म्हणजे आळू आणि कोथिंबिरीची मिक्स वडी. तर मी या पद्धतीने आळूची पानं बारीक अशी कापून घेतली आणि आळूची पानं कापून झाल्यानंतर कोथिंबीरसुद्धा घेतली. तर ही अर्धी जुडी कोथिंबीर आहे आणि तीसुद्धा चांगली धुवून घेतली आणि तीसुद्धा बारीक चांगली कापून घ्यायची आणि आळूची जी पानं आहेत त्याच्यातच टाकून घ्यायची. आता मी इकडे स्टीमर घेते आहे. तर स्टीमरचं जे खालचं भांडं असतं त्यात पाणी घालायचं, गॅसवर ठेवले गरम व्हायला आणि ह्या जाळीच्या भांड्याला तेल लावून ते पण ठेवायचं. तर आपलं बॅटर जे आहे वडीचं, म्हणजे गोळा बनवायचा आहे, तर तो बनवतेपर्यंत पाणीसुद्धा गरम होईल, म्हणून मी हे लावून घेते. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान वडी बनते. तर आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 20 ते 25 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घातल्या. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आणि आता मी 1 चमचा याच्यामध्ये जिरं घालते आहे आणि जिरं घातल्यानंतर अर्धा चमचा ओवा घालणार आहे. दोन्ही भरण्या एकसारख्या आहेत. आणि हे घालायचं आहे आपल्याला, गूळ घालून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. पाणी नाही घातलं, असंच खरडा टाईप वाटलेलं आहे. तर ही कोथिंबीर आणि आळूची पानं एकत्र मी करून घेतलेली आहेत, जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं त्याचप्रमाणे. तर आता याच्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेते आणि मी बेसन पीठ 1 मोठी वाटी घातलेलं आहे. आता मी इथे चमच्यानं घालते, पण तुम्हाला मी एक अंदाज सांगते, म्हणजे साधारणतः पाव किलो आणि 1.5 चमचा होईल एवढे मी तीळ घालून घेतले. त्याचप्रमाणे चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. ही वडी अगदी पटकन बनते आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते. तर अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर आता जे आपण वाटून घेतले ते सुद्धा घालायचं आहे. त्या अगोदर मी अर्धा चमचा मी धना पावडर घातलेले आहे. कोथिंबीर आपण घातलेलीच आहे. आता हे वाटलेलं वाटण सगळं घालून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि आता मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेते. तर आळूची पानांचा आपण इथे वापर केलेला आहे. आळूवडी बनवताना आपल्याला
काहीतरी आंबट असं घालावंच लागतं, कारण अळूची पानं खाजरे असतात, काय नसतात, पण खाल्ल्यानंतर घशामध्ये आपल्याला खवखवू शकतं, म्हणून आंबट असं काहीतरी घालायचं. मग लिंबू किंवा मग चिंच घातली तरीसुद्धा चालेल. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेणार पानांमध्ये आणि नंतर मग थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचा पाणी घालून याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. तर तो कसा, तोही मी तुम्हाला दाखवते. आणि हा बघा, या पद्धतीने आपल्याला असा गोळा तयार करायचा आहे. आता याला आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला कसं चिटकत नाही, तेल नाही लावायचं, पाणी लावायचं आणि या पद्धतीने आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे असा. तर आता हे मी अशाच पद्धतीने रोल बनवून घेते आणि स्टीमरमध्ये ठेवून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता 3 रोल बनलेले आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये 3 रोल झाले. आळूची पानं आणि कोथिंबीरपासून ही बनवलेली खमंग अशी रुचकर वडी बनते आणि खायला तर खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर आता आळू वड्या मी शिजत घातल्यानंतर जी आपण पुरी भाजीसाठी भाजी बनवतो, बटाट्याची पातळ भाजी असते, तर ती मी भाजी बनवून घेतली. पण मी पुऱ्या न बनवता चपात्या करून घेते आहे. आळू वड्या ज्या आहेत म्हणजे कोथिंबीर आणि आळूची वडी, तर त्या शिजलेल्या आहेत, मी थंड करण्यासाठी ठेवल्यात. तोपर्यंत म्हटलं की चपात्या बनवून घेऊयात. माझा स्वयंपाक झालेला आहे, फक्त वड्या तळायच्या आहेत. पण मी आज वड्या तळण्याऐवजी वड्या फ्राय करणार आहे मी, म्हणजे शालो फ्राय करणार आहे. तर तुम्हाला तळण आणि फ्राय असं काहीतरी वाटलं असेल, पण मी शालो फ्राय करणार आहे. तर वड्या चांगल्या थंड झाल्या, मस्त एकदम थंडगार झाल्यानंतर आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत. तर जास्त पातळसुद्धा नाही किंवा जाड नाही करायच्या, तर मीडियम साईजमध्ये ठेवायच्या, जेणेकरून वड्या आपल्या तुटणारसुद्धा नाहीत आणि जाड जास्त झाल्या तर त्या अशा कुरकुरीत होत नाहीत. तर या पद्धतीने मी सगळ्या वड्या कापून घेतल्या. आता तव्यावरती तेल घालून घेतलं, चपातीच्याच तव्यावरती तेल घातलेलं आहे. आता एक एक करून आपल्याला वडी तेलावरती ठेवून घ्यायची आहे आणि ह्या वड्या बिलकुल तेलकट होत नाही. जरी तुम्हाला तळताना किंवा मग शालो फ्राय करताना तेलकट जरी वाटल्या तरीसुद्धा नंतर ह्या वड्या बिलकुल तेलकट होत नाहीत, अजिबात तेल पित नाहीत आणि वड्या खायलासुद्धा अप्रतिम लागतात. एकदा नक्की याप्रमाणे तुम्ही वड्या करून बघा. तर वड्या एका साईडनं चांगल्या भाजल्यानंतर त्या आपल्याला अशा पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्यासुद्धा साईडनं व्यवस्थित अशा खरपूस भाजून घ्यायच्या, जेणेकरून या पद्धतीने भाजल्या ना तर वड्या खायलासुद्धा मस्तच लागतात. आता वड्या ज्या आहेत मी पलटी करून घेतल्या आणि एका साईडला अशा सारून घेतलेल्या आहेत आणि मध्ये जी जागा आहे तिथे मी बाकीच्या वड्या ठेवून घेतल्या. तर सगळ्या अजून बसलेल्या नाही. तर याच पद्धतीने मी सगळ्या वड्या चांगल्या शालो फ्राय करून घेणार, मस्त तळून घेणार आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर इथे आपल्या सगळ्या वड्या तळून आलेल्या आहेत, मस्त झालेल्या आहेत. जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त अशा खमंग रुचकर वडी आपली तयार झालेली आहे. आळू आणि कोथिंबिरीची वडी नक्की या पद्धतीने करा आणि रेसिपी तुम्हाला आवडली का ते सुद्धा मला सांगा आणि मी म्हणते म्हणून का होईना पण नक्की ट्राय करा. तर आता वाजलेत 12:15 आणि आता मला जायचं आहे अंशूला शाळेत सोडायला. पण अंशू झोपला आहे, अजून त्याला उठवायचं आहे, डोळ्याच्या खाली चमकी. तर अंशू झोपला आहे आणि स्कूलची सगळी त्यानं तयारी वगैरे केली, युनिफॉर्म वगैरे घातला आहे, शाळेचे कपडे घालून आणि झोपला आहे. सकाळीला तो 5 वाजता उठला आहे आणि नंतर मी त्याला म्हटलं झोप म्हणून, नाहीतर मग तुला दिवसभर आणि दिवसभर शाळा. आता तर 6:15 वाजता तो घरी येतो आणि मग एवढ्या वेळ आणि परत असं क्लासमध्ये बसून बसून पण पेंग येतोच. तर त्याला म्हटलं की झोप, पण तो काय झोपला नाही. नंतर माझा स्वयंपाक वगैरे सगळं 9:30, 9:30, 9:45 वाजेपर्यंत झालं. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि घरातली काही छोटी मोठी कामं होती ते सुद्धा सगळी झाली. कपड्याची मशीन वगैरे झाली, पण कपडे अजून काही सुकायला नाही टाकली. तर ते आता स्कूलमध्ये याला सोडून येण्यानंतर मग टाकेन. आणि पाऊस पण सकाळपासून खूप आहे आणि आता रिक्षानेच जाणार आहे मी, कारण मग कसं पावसातनं गेलं आणि मग त्याचे जर कपडे वगैरे भिजली तर दिवसभर शाळेमध्ये बसून परत क्लासमध्ये AC चालू असतात, फॅन चालू असतो आणि मग थंडी पण वाजते. तर मग दिवसभर उगाच त्याला थंडी वगैरे लागेल म्हणून मग रिक्षानेच त्याला घेऊन जाणार आणि येताना मग मी चालत येईन. कारण आपला एकच छंद असतो बायकांचा, म्हणजे भाजी. तर मग शाळेतून घरी येताना माझं तर रोज तेच काम असतं की भाजी बघायची, चांगली दिसली तर घेऊन यायची, नाही तर चांगली नाही दिसली ना तर मग मी अजिबात आणत नाही आणि जे काय असेल मग घरात तेच बनवत असते. पण आता मला येताना 2-3 गोष्टी घेऊन यायच्या आहेत. नंतर भाजी पण चांगली दिसली तर भाजी पण घेऊन येईन, म्हणून मी येताना चालत येईन. पण आता त्याला जाताना तरी मी रिक्षानेच घेऊन जाणार.
त्याला उठवते आणि तोंड वगैरे धुवायला सांगते आणि जरा फ्रेश वगैरे होईल आणि मग निघेन. तर अजून आहेत तरी 15-20 मिनटं तरी आहेत टाईम. तर म्हटलं की तोपर्यंत तुमच्याशी बोलून घेईन म्हणून आता मशीन वगैरे झाले, कपडे टाकेन आल्यानंतर सुकायला. तर स्वयंपाक वगैरे सगळं लवकर झालं होतं, तसंच तुमच्याबरोबर मी शेअर केलंच आहे. तर आळूवडी पण शेअर केली, एकदा नक्की करून बघा. अजून मी काय उपवास वगैरे काय सोडलेला नाही आहे, कशी झाली ते पण सांगेन नंतर. पण मला खात्री आहे की चांगलेच झाले आणि कोथिंबीर जास्त घातली त्याच्यामुळं मिक्स आळूवडी आपण म्हणू शकतो, कोथिंबीरीची आणि आळूच्या पानांची. तर नील पण येईल आता 1 वाजता स्कूलमधून, त्याच्या 12:30ला स्कूल सुटते. तर मग तो आल्यानंतरच मग आम्ही दोघे जेवू. आणि आता पाऊस तर भरपूर आहे सकाळपासून, थोड्या वेळच थांबला होता, नाही तर कंटिन्यू चालू आहे. आणि आता एकादशी काल होती, आज उपवास सुटणार. तर एक मसाला सुरुवात झालीच आहे आणि आता सणांना पण सुरुवात झाली एकामागे एक. तर आता उद्या बेंदूर आहे, महाराष्ट्रीयन बेंदूर, बैलपोळा. तर उद्या तो सण आहे. तर आता माझी सगळी घरातली कामं वगैरे सगळं करून झालं आहे. पण माघारी तुम्हाला आज व्हिडिओ जो बघताय तुम्ही बघितला असेल, म्हणजे काल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर त्याची मला अजून एडिटिंग बाकी आहे, ती करायची आहे. तर मला आज काय दिवसभर म्हणजे त्याच्यामध्ये 4-5 तास असे निघून जातात ना, काही कळतच नाही. पण मलासुद्धा आज खूप कंटाळा आला आहे, असं झोप येते पण काही वेळ नाही आहे झोपायला. बघू टाईम मिळाला तर थोडा आराम करेन. अंशूला उठवते आता, कारण त्याचा आवरेपर्यंत टाईम होईलच. आणि पाऊस आहे तर जरा लवकर गेलं तर बरं पडतं, आरामात येता येतं किंवा मग जाता येतं. पण आणि थोडासा पाऊस कमी आहे तोपर्यंत रिक्षात बसलेलं बरं जाऊन. तर आता 9:15 वाजलेत आणि दुपारी स्कूलमधून आल्यानंतर मी काहीच नाही शूट केलं आणि काही नंतर जेवले वगैरे. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की वड्या खूप मस्त झाल्यात, एकदम मस्त. कोथिंबीर आणि आळूवडीची मिक्स वडी एकदा नक्की करून बघा, खूप छान बनते. आणि तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल, खरंच खूप छान बनते आहे आळूवडी. म्हणजे कोथिंबीर आणि आळूवडी, आळूची पानं मिक्स करून वडी बनवायची, 1 नंबर वडी बनते आणि खूप छान झाल्या वड्या. तर आता 9:15 वाजलेत. तर मुलं अभ्यास करत बसले दोघं पण. आणि माझं पण स्वयंपाकमध्ये काय फक्त मी डाळ भातच बनवलं आहे आणि वड्या वगैरे शिल्लक आहे, थोडीशी भाजी पण आहे. तर आता जास्त कोणाला भूक नाही, कारण दुपारी उशिरा जेवलेलो होतो, त्याच्यामुळे आता काही जास्त भूक नाही. त्याच्यामुळे फक्त डाळ भातच बनवला. त्याच्यामुळे आता सगळं झालं आहे माझं बनवून, मी निवांत बसले. तर म्हटले की चला आता व्हिडिओचा एंड पण करायचा राहिला आहे, तर मग म्हटलं एंड पण करूया. आणि तर दुपारी मी त्याला सोडून आले ना शाळेतून, तेव्हा खूप जास्त पाऊस होता, जातानासुद्धा आणि येतानासुद्धा. जाताना रिक्षानेच गेले आणि येताना चालत आले पण. आणि मी म्हटलं ना भाजी आणायची होती, तर भाजी काही मला एवढी चांगली नाही भेटली, पण दोडके चांगले होते म्हणून मग दोडका घेऊन आली. आणि काय थोडंसं आणायचं होतं साहित्य, तर ते पण घेऊन आली. आणि आल्यानंतर मला काहीच करू वाटलं नाही, कारण पाऊस पण खूप पडत होता आणि पाऊस पडायला लागला, ढगाळ वातावरण असलं की काय करू वाटत नाही, एकदम असं आराम करावा असं वाटतो. आणि खूप कंटाळा पण आलेला. मग व्हिडिओचं एडिटिंग वगैरे केलं, जो व्हिडिओ तुम्ही काल बघितला ना तर त्याचं, आणि व्हिडिओ अपलोड वगैरे केला. आणि त्याच्यानंतर थोडंसं तासभर झोपले. म्हणजे खूपच कंटाळा होता, डोळं असं आपल्या मनाला झाकत होते. आणि नंतर मग उठले, परत संध्याकाळी उठले, चहा पाणी वगैरे सगळं झालं, दिवाबत्ती झाली देवाची. तर मग काहीच एवढं काही मी शूट केलं नाही. तर आता सगळं झालं आहे माझं. तर मग म्हटलं की आता थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि व्हिडिओचा एंड पण करावा. तर आता व्हिडिओचा एंड करते. तर नवीन असाल ना तर चॅनलला खरंच सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन असते तेही प्रेस करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा, कमेंट करत जा आणि लाईक करत जा. आणि उद्या पुन्हा भेटेन. तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.